काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील असं म्हणाले होते, मी हे सरकार उलथवून लावीन। पण त्याच सरकारमधील काही नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आता सहभागी होणार आहेत, तर काहींनी त्यांच्या आंदोलनाला जाहीर समर्थन देखील दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमी टीका करणाऱ्या जरांगे यांच्या आंदोलनाला सत्तेतील कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिलाय? सरकारमध्ये असणाऱ्या आणि सरकारबाहेर असणाऱ्या आमदार आणि खासदारांनी जरांगे यांच्या आंदोलनाला आपलं समर्थन दिले। सत्तेत असणारे नेमके ते नेते कोण आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। मंत्री रामदास आठवले हे केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहेत। महाबळेश्वर येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या सशक्तीकरण शिबिरात बोलताना रामदास आठवले असं म्हणाले की माझा पहिल्यापासूनच जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, पण त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये। त्यांनी एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करू नये। सरकारमध्ये असणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा जरांगे यांच्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। ते असं म्हणाले, जरांगे यांनी जो प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे, जो आरक्षणाचा लढा ते लढत आहेत, तो लढा यशस्वी व्हावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो। तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिलाय। अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तर आपल्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आणि त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला फक्त सत्तेतील आमदारांनीच नाही तर सत्तेबाहेर असणाऱ्या आमदार आणि खासदारांनी सुद्धा आपला जाहीर पाठिंबा दिलाय। यामध्ये शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे मनोज जरांगे यांना समर्थन देताना असं म्हणाले, मी सुद्धा आंतरवाली सराटीतून मनोज दादा जरांगे यांच्यासोबत मुंबईला येतो आहे। ते असं म्हणाले की गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस मुंबईत जास्त लोक येतील। आरक्षणावर भूमिका घेण्यासाठी मी स्वतः शरद पवार यांना विनंती करणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं। मराठ्यांना आरक्षण जाहीर करावं हीच आपली मागणी असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी बोलून दाखवलं। शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे तर सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांच्या सोबत आहेत। ते माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की 29 तारखेला काहीही झालं तरी मी मुंबईला मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा असल्याचं सांगितलं। त्यांनी मनोज जरांगे यांना समर्थन दिले। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तर फेसबुकवरती जाहीर पोस्ट लिहिली, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं तुम्ही सहभागी व्हा असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहित मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। अशा प्रकारे सत्तेत आणि सत्तेबाहेर असणाऱ्या अनेक मातब्बर नेत्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय। मग सत्तेत असणारे राजकारणी, आमदार जरांगे यांच्या आंदोलनाचे समर्थन का करत आहेत? जरांगे यांना समर्थन देण्यामागे काही मतांची गोळाबेरीज आहे का? ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे पॅटर्नमुळे अनेकांना फटका बसला अशा चर्चा सुद्धा झाल्या। त्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे सर्वच आमदार आणि खासदार जरांगे यांना पाठिंबा देत आहेत का? खरोखरच त्यांचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे का हे येणारा काळच ठरवेल। नक्की मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईत कशा प्रकारे होतंय? आंदोलनाला कोणकोणते राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत आणि हे सगळेच नेते जरांगे यांच्या पाठीशी शेवटपर्यंत राहतील का? जरांगे यांच्या आंदोलनात राजकारण येतंय का? या सगळ्याबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत ती आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक माईकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।